जिल्हा बँकेची मीटिंग होती. त्यानिमित्तानं आज आमच्यासोबत आमच्या बँकेचे जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबरराव दुर्गाडे सर, व्हाईस चेअरमन सुनीलराव चांदरे व आम्ही सर्वजण या ठिकाणी मीटिंग संपल्यानंतर जेवणाकरता आलो होतो. या हॉटेलमध्ये मी 2000 सालापासून येतो आहे. आजतागायत या ठिकाणी ज्या वेळेस आलो आहे त्यावेळेस चांगल्या पद्धतीची उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी नेहमीच केली जाते. या ठिकाणी डाव्या साईडला पवार साहेबांचा फोटो आहे, आजीदादांचा फोटो आहे, सुप्रियाताईंचा फोटो आहे, इकडे रामराजांचा फोटो आहे आणि हर्षवर्धन पाटलांचा फोटो आहे, विजयसिंह मूर्ती पाटलांचा फोटो आहे. ही सगळी मंडळी माझ्या आग्रहाखातर या ठिकाणी आली आणि त्यांनी ज्या वेळेस माझं सोडून त्यांनी तर इथला स्थानिक आहे, पण त्या मोठ्या मंडळींनी सुद्धा या हॉटेलचं नाव वाजलं. मागच्याच आठवड्यामध्ये पवारसाहेबांना इथं जेवलेलं आठवलं पवारसाहेबांना आणि टेंभुर्णीला तात्यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं मोठ्या पवारसाहेबांनी आणि त्या ठिकाणी तात्यांनी जाऊन साहेबांची जेवणाची सेवा केली. तसंच आजूबाजूच्या आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा अजितदादा भरपूर वेळा येतात. इथं सुद्धा भोरमध्ये आले की तात्यांचंच जेवण असतं सोनाली केटरिंगचं. त्यामुळं तात्यांचं आम्हाला सगळ्यांना तुम्ही तृप्त करता जेवणामध्ये. त्यामुळं आम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत. नमस्कार. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनिष्ट तफावती संदर्भात महत्त्वाची बैठक आज भोर विभागीय कार्यालयामध्ये आयोजित केलेली होती. त्यानिमित्तानं आमच्या बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर, आमचे ज्येष्ठ संचालक आदरणीय भालचंद्र भाऊ जगताप आणि आम्ही बँकेचे सर्व अधिकारी आहेत. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि त्यावेळेला आदरणीय नेते अजितदादा पवारसाहेब यांनी मला पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यावेळेला पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. त्यावेळेला अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी टिळेकर परिवाराने सोनाली नावाचं हॉटेल सुरू केलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही या ठिकाणी जेवण केल्यानंतर तेव्हापासून तर आत्तापर्यंत भोर शहरामध्ये कधीही आल्यानंतर या परिसरामध्ये आल्यानंतर आम्ही याच ठिकाणी जेवण करत असतो. कारण इथले सर्व पदार्थ हे घरगुती मसाल्यामध्ये केले जातात. टिळेकर परिवार अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा त्या ठिकाणी मानसन्मान करत असतो. त्यांना योग्य पद्धतीची सर्व जेवणाच्या संदर्भाची काळजी घेतली जाते. ताटं अतिशय स्वच्छ असतात, टेबल स्वच्छ असतं. आता आम्ही ज्या टेबलला बसलेलो आहोत त्याच्यावरती टेबल क्लॉथ आहे, परंतु ते एकदा वापरल्यानंतर पुन्हा धुवून स्वच्छ इस्त्री करून नंतरच ते वापरलं जातं. एकदा वापरलेलं पुन्हा ते वापरात येत नाही, अशा पद्धतीची इतकी स्वच्छतेची काळजी. मी आल्यानंतर माझी चप्पल त्या हॉटेलच्या बाहेर काढतो, कारण आतमध्ये चप्पल घेऊन यायला का मन धाजावत नाही. कारण आतली स्वच्छता जर पाहिली तर आपल्या पादत्राणामुळं हॉटेलमध्ये अस्वच्छता व्हायला नको ही भावना मनामध्ये येते. इथले जे पदार्थ आहेत शाकाहारी असो मांसाहारी असो घरगुती पद्धतीने घरातली माणसं बनवत असल्यामुळं अतिशय उत्तम पद्धतीनं पदार्थ बनवले जातात. त्याची चव ही जिभेवरती रेंगाळणारी चव अशी असते. प्रत्येक पदार्थाची खासियत आहे. तो पदार्थ इथं खाल्ल्यानंतर माणूस तो लक्षात ठेवतो. आत्ताच भालचंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांपासून दादांपासून तर खासदार सुप्रियाताई असतील, खासदार सुनेत्रा वहिनी पवार असतील, ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत. अनेक पाहुणे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. सेलिब्रिटी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. अतिशय साधं परंतु अतिशय उत्तम पद्धतीचं हॉटेल टिळेकर परिवारात चालवतो आहे. 1999 ते 2024 माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्ष झाली. आमच्यासारखे ग्राहक या ठिकाणी येऊन जरूर इथल्या अन्नपदार्थाचा आस्वाद त्या ठिकाणी घेत असतात. पक्ष कोणता काय असाना, इतर पक्षात देखील आमचे मित्र आहेत, ते देखील या ठिकाणी जेवायला येत असतात. यावरून आपल्याला ह्या हॉटेलची खासियत लक्षात येते. टिळेकर परिवाराने ही जपलेली खाद्यान्नाची परंपरा अशीच पुढं चालत राहो ही मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. टिळेकर परिवाराला अशी सेवा देत असल्याबद्दल मी मनापासूनचे धन्यवाद देतो. जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे सर, नमस्कार. आज भोरमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मीटिंगच्या निमित्तानं मी आणि माझ्याबरोबर आमच्या बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय सुनीलजी चांदेरे साहेब, त्याचप्रमाणे बँकेचे संचालक आदरणीय भालचंद्र भाऊ जगताप
आणि आमचे सर्वच अधिकारी आम्ही आज बँकेला व्हिजिट दिली. मीटिंग आटोपल्यानंतर सर्वांनी आग्रह केला की या ठिकाणी आपण तात्या टिळेकरांचं जे सोनाली हॉटेल आहे या ठिकाणी आपण जेवायला जाऊ. या ठिकाणी जेवायला आल्याच्या नंतर लक्षात आलं की इथं अतिशय उत्तम प्रकारची सर्व्हिस या ठिकाणी दिली जाते. अतिशय घरगुती पद्धतीचं जेवण या ठिकाणी असतं. कदाचित 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा ज्या प्रकारची चव मिळू शकत नाही अशा प्रकारची उत्तम आणि घरगुती पद्धतीची चव या ठिकाणी पण चाखायला मिळते. व्हेज असेल नॉनव्हेज असेल या प्रत्येक जो पदार्थ आम्ही या ठिकाणी खाल्ला प्रत्येक पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पदार्थाची चव एक आगळी वेगळी अशा प्रकारची चव होती की जे इतरत्र आपल्याला या कुठेही त्या ठिकाणी चाखायला मिळत नाही. त्या उत्तम पद्धतीची चव या ठिकाणी आम्हाला मिळाली. अतिशय चांगल्या प्रकारचं आपुलकीनं स्वागत करणं, आपुलकीनं त्या ठिकाणी जेवायला घालणं, घरी आल्यासारखं खरं या ठिकाणी वाटतं. इथं आल्यानंतर हॉटेलमध्ये आलो असं वाटत नाही. उत्तम अशा प्रकारची स्वच्छता या ठिकाणी आहे आणि म्हणजे जुन्याचा आणि नव्याचा चांगल्या प्रकारचा संगम या ठिकाणी साधलेला पाहायला मिळतो. आणि जसं आता व्हाईस चेअरमन साहेबांनी उल्लेख केला, भाजपने उल्लेख केला, अनेक सेलिब्रिटीज या ठिकाणी आले. अजयदादा पवारसाहेब असतील, भुजबळ साहेब असतील, विजय मोहिते पाटील साहेब असतील, रामराजे निंबाळकर सर असतील, चित्रपटसृष्टीतले अनेक लोक असतील, उद्योग क्षेत्रातील लोक असतील, सर्व्हिस सेक्टरमधले लोक असतील, अनेक लोक या ठिकाणी येत असतात. आणि महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी खरं तर या केटरर्सला त्या ठिकाणी बोलवलं जातं. तात्या टिळेकरांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडनंच हक्कानं आणि हट्टानं त्या ठिकाणी जेवण केलं जातं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सुद्धा तिथं मुंबईमध्ये पवारसाहेबांमध्ये 2-2, 3-3 हजार पोळ्यांचाही स्वयंपाक त्या ठिकाणी केलं जातात. अशा पद्धतीनं एक सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती, एक ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती, उत्तम अशा प्रकारची सेवा, रुचकर अशा प्रकारचे पदार्थ आणि सतत त्यामध्ये नवीन काय देता येईल का या संदर्भातला प्रयत्नही केले जातात. खरं तर या ठिकाणी जो कोणी ग्राहक असेल, चोखंदळ ग्राहक असेल, ज्याला काही वेगळ्या प्रकारची टेस्ट